पेपर फुटी प्रकरणी देशभरातून 16 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। या नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन आता समोर आलंय। नाशिकमधून संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। शुभम खैरनार असं या संशयित 30 वर्षीय आरोपीचं नाव असून तो मूळचा नांदगावचा आहे। त्याचप्रमाणे तो BAMS चा विद्यार्थी आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। नाशिक क्राइम ब्रांच राजस्थान पोलिसांकडे आरोपीचा तपास दिला जाणार आहे। पेपरचे 10 सेट्स हरियाणामध्ये नेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेशात नाशिकमधूनच पेपर गेल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राइम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल। सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे।